पिंपरी चिंचवडजवळ मारुंजी इथे RSSचं शिवशक्ती संगम शिबिर नुकतंच पार पडलं। या शिबिराने पिंपरी चिंचवडच्या भुजबळ कुटुंबियांना मात्र अनोखा अनुभव दिला। या शिबिराच्या निमित्तानं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची राहण्याची सोय भुजबळ यांच्या घरात करण्यात आली होती। 3 जानेवारीला भागवत यांचं भुजबळ यांच्या घरी आगमन झालं। त्यानंतरचा प्रत्येक क्षण भुजबळ कुटुंबियांसाठी भारावून टाकणारा होता। अक्षरशः म्हणजे ते आल्यानंतर त्यांना सांगितलं, हे साहेब अजून ही वास्तुशांती 4 दिवसापूर्वीच झालेली आहे, अजून कोणी राहिलेलं नाहीये आणि पहिलं वास्तव्य तुमचंच आहे, तर ह्या अनुषंगाने तुम्ही ह्याचं हे अनावरण करून घ्या। तर त्यांनी हसत हसत आनंदाने त्यांनी स्वतःहून म्हटले, हे माझं भाग्य आहे की मला अशा ठिकाणी राहायला मिळतंय आणि अक्षरशः खेळीमेळीच्या वातावरणात ते राहिले। आम्ही दिवसभर त्यांच्या सानिध्यात होतो। त्यांची साधी राहणी, साधे उच्च विचार हे आम्हाला दिवसभर अनुभवायला मिळाले आणि एक एवढा मोठा व्यक्ती आहे आणि एवढे साध्या पद्धतीने ते वागत होते, बोलत होते, याचं आम्हाला फार आश्चर्य वाटलं। भागवत यांनी भुजबळ यांच्या घरचं जेवण घेतलं। जेवण टेबलावर बसून न करता खाली बसून ते जेवले, याचं भुजबळ कुटुंबियांना आश्चर्य वाटलं। त्यांनी आणि सर्व आम्हाला सांगितलं, डायनिंग टेबलवर मी जेवणार नाहीये, सर्वांना घेऊन कुटुंबासोबत त्यांनी जेवण केलं। जेवण केल्यावर त्यांनी एवढा आनंद व्यक्त केला की म्हणजे त्यांना जेवढं धन्य वाटलं त्याच्या 10 पटीने आम्हाला धन्य वाटलं की ते आमच्याकडे जेवले, हे आमचं मोठं भाग्य। त्यांनी विचारलं की काय करते वगैरे, मग मी बोललं मेडिकल फील्डमध्ये आहे। ते बोलले, अरे वा, डॉक्टर का? आणि चांगली डॉक्टर हो, डॉक्टर्सची गरज आहे असं बोलले। आणि नंतर त्यांनी मला एक बुक पण रेफर केलं की स्टीफन्स म्हणून एक आहे पॅथॉलॉजीचं बुक, भेटणार नाहीये पण तरी तू लायब्ररीमधून घे। मी म्हणलो ओके सर, थँक्यू। डॉक्टर भागवत यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी भुजबळ कुटुंबियांना प्रभावित करून गेली। एखादा कर्तृत्ववान व्यक्ती सहज जरी भेटला तर त्याची भेट आयुष्यभरासाठी स्मरणात ठेवावी अशीच असते। भुजबळ कुटुंबियांना सध्या तोच अनुभव येतोय। डॉक्टर मोहन भागवत यांच्या बरोबर घालवलेले क्षण आयुष्यभरांसाठीचा ठेवा झाल्याची भावना हे कुटुंबीय व्यक्त करतायत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।